झोपणं हे तुम्ही जे म्हणालात, की लवकर झोपलं पाहिजे, सर्केडियन रिदम फॉलो केली पाहिजे. पण अनेक वेळेला आता शहरी भागात खास करून लोकांना झोप लागत नाही किंवा डिस्टर्ब्ड झोप लागते. काही वयस्कर लोकांना बाथरूमसाठी उठावं लागतं, त्यामुळे झोपमोड होते. तर झोपेची क्वालिटी किती महत्त्वाची? क्वालिटी 100% महत्त्वाची, कारण झोपून उठल्यानंतर थकवा जाणवतोय की असं वाटतं अरे यार मला अजून एक 5-10 मिनिटं झोपायचं आहे, याचा अर्थ आपल्या झोपेची क्वालिटीमध्ये गडबड आहे. मग ती सुधारायची कशी? एक सोपं गणित आहे. मेलाटोनिन नावाचं एक पिगमेंट असतं जे आपल्या स्किनमध्ये सगळ्यांकडे असतं, ते सगळ्यांकडे लहानांपासून मोठ्यापर्यंत. तर ते पिगमेंट आपल्या स्किनमध्ये असतं. ते पिगमेंट तयार कधी होतं? जे आपल्याला झोप आणवतं ते तयार कधी होतं पिगमेंट? ज्यावेळेला प्रकाश बंद झाला तर, म्हणजे सनसेट झाल्यानंतर. आता जसं सूर्य मावळतो तसे आपले सगळे लाईट्स दुसरे चालू होतात. मग ते बिचारं त्याला यायचं असेल, मी येऊ का करतो आणि आपण दरवाजा बंद ठेवतो आणि मग म्हणतो अरे येत का नाही. सो ॲक्च्युली जे मी तुला मगाशी डिजिटल सनसेटचं सांगितलं, तर सपोज माझी एक तर आपला एक क्लॉक ठरवून घ्यायचं की साधारण 11च्या आसपास मला झोपायचं आहे सपोज. तर मला 11ला झोपायचं असेल ना, तर आयडियली स्पीकिंग ते पटणार नाही, पण ते ॲक्च्युली आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे की मला 11ला झोपायचं असेल तर मी साधारण 9 ते 9:30च्या आसपास माझे सगळे इलेक्ट्रॉनिक्स बंद झाले पाहिजेत. वर्स्ट कम वर्स्ट असं वाटतं की मी काय करू त्याला, मग मोबाईल नाही तर मग सुचत नाही असं होतं. तर वाचनाची किंवा लिखाणाची सवय लावली तर चालेल, ती अजून आपल्याला म्हणजे मानसिक शांततेसाठी खूप गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल डिटॉक्स 2 तास आधी, झोपायच्या 2 तास आधी. आणि जे तू म्हणालीस की काही काही वेळेला युरिनसाठी उठावं लागतं, तर वय वाढल्यामुळे थोडंसं ब्लॅडरचा कंट्रोल किंवा पुरुषांसाठी प्रोस्टेटचा कन्सर्न येऊ शकतो. तर त्यासाठी मी काय सांगते, समजा आपल्याला से ऑन अन ॲव्हरेज 2-2.5 लिटर पाणी प्यायचं आहे, तर मी काय सांगते 2 लिटर पाणी प्यायचं असेल तर साधारण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमचा सगळा कोटा संपवला पाहिजे. थोडंसं पाणी राहिलं पाहिजे जे जेवणाच्या आसपास आपल्याला लागेल ते. बाकी कोटा आपण सनसेटच्या आधी संपवला बाय 6 o'clock 6 PM. तर मग ते रात्री जे उठायची फ्रिक्वेन्सी असते ती आपण कंट्रोलमध्ये डेफिनेटली आणू शकतो, जर का काही क्लिनिकल इश्यू नसेल तर. पण अदरवाईज हे आपण करू शकतो.